कमेटी के सदस्य थे। आज महाराष्ट्र की अन्य सीटों पर जो विमर्श होना है उस पर विस्तार से विमर्श हुआ, कुछ राय बनी। उन प्रस्ताव को लेकर प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस जी कल केंद्रीय चुनाव समिति की बैठक दिल्ली में है और मुझे लगता है कि महाराष्ट्र भी कल उसमें जो बाकी सीटें हैं उस पर विमर्श होगा। नहीं, ये बिल्कुल गलत है। मुंडे साहब से मेरी बातचीत हुई और नितिन जी दिल्ली में हैं चुनाव समिति का बाकी विषयों पर, क्योंकि उनको पूरे देश के विषयों को देखना है। और मुंडे जी अभी जहाँ वो प्रभावित क्षेत्र हैं, जहाँ बारिश के कारण नुकसान हुआ है, उस एरिया के दौरे पर है। उन्होंने अपनी जितनी राय थी उन्होंने जता दी और कल की बैठक में दिल्ली में जरूर उपस्थित होंगे। देखिए, इसको आप ये अभी अप्रासंगिक है। हमारा समझौता और हमारा साठगांठ शिवसेना के साथ अटूट संबंध है और हम उस संबंध को लेके चल रहे हैं। इसके बिहार से उसका कोई संदर्भ नाही। त्यांनी स्वतःही हे मीडियाला सांगितलं आणि माझ्याशी देखील ते सकाळी बोलले की गारपिटीमुळे तरी झाला त्याच्यामध्ये ते पोचू शकत नाहीत। त्यांनी काय सजेशन्स होते ते देखील या मीटिंगमध्ये कशावर डिस्कशन करायचं हे देखील सांगितलं आणि त्यांचे सजेशन्स आम्ही घेतले। या बैठकीमध्ये आमची ही इलेक्शन कोर कमिटीची बैठक होती। ज्या आमच्या उरलेल्या सीट्स आहेत त्यातल्या सीट्सवर आम्ही चर्चा केल्या आणि त्यातल्या ज्या जागा आम्ही नक्की केलेल्या आहेत त्या घेऊन उद्या आम्ही सर्व लोक दिल्लीला जाऊ। दिल्लीच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डापुढे तो विषय ठेवू आणि त्याच्यानंतर केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड त्याचा जे निर्णय आम्ही केलेले आहेत ते निर्णय उद्या निश्चित होतील। आता ते कुठले निर्णय ते आज मी आपल्याला सांगणार नाही, ते केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डच आपल्याला। या बैठकीत आम्ही कुठल्याही उमेदवाराच्या बदलण्यावर चर्चा केलेली नाही। याचं कारण उमेदवार बदलण्याचे अधिकार हे स्टेट इलेक्शन कमिटीला नाही, ते केंद्रीय इलेक्शन कमिटीला आहेत। निवडणूक आयोगाकडे ज्या मुख्यमंत्र्यांनी गारपीटग्रस्त दौऱ्याची परवानगी मागितली त्या निवडणूक आयोगाने गेले 15 त्या ठिकाणी गारपीट होते आहे, मग इतके दिवस का नाही गेला अशी एक सनसनीत चपराक लगावली आहे। याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना राजकीय तिकीट वाटप, निवडणुकीच्या धावपळीमध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांकडे बघायला लक्ष मिळालं नव्हतं। हे 10 मार्चच्या निवडणूक आयोगाच्या पत्राने स्पष्ट होतं की गेले 15 दिवस गारपीट सुरू आहे आणि त्यावेळी तुम्ही गेला नाहीत आणि आता जात आहे। म्हणजे मुख्यमंत्री, काँग्रेस सरकार, राष्ट्रवादी आघाडी सरकार हे करतोय असे फोटो झळकवत बसण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद मिळणार असेल तर हे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। अपेक्षा ही होती की तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणायला पाहिजे होतं की जे दिसतंय नुकसान हे 100% नुकसान आहे, त्यामुळे आत्ता ताबडतोब 50% नुकसान भरपाई मी घोषित करतो आणि त्यानंतर पंचनामा झाले की उरलेले टक्केवारी त्याच्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करून त्या व्यक्तीला लाभ देऊ। पण दुर्दैवाने केवळ प्रचाराचाच भाग, मी खऱ्या अर्थाने हा असं म्हटलं पाहिजे की नैसर्गिक आपत्तीचा ज्यावेळी निसर्गाने अशा प्रकारचा हल्ला केला त्यावेळी सामान्य शेतकऱ्याची अपेक्षा आहे की आपलं मायबाप सरकार आपल्याला यात मदत करेल, वाचवेल। पण जे मायबाप सरकार मदत करत नाही आहे त्यावेळी ज्या शेतकऱ्याने आत्महत्येचं पाऊल उचललं याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची केलेली हत्या आहे आणि याबाबतची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत। दुर्दैव आहे की ज्यावेळी अशा प्रकारे दुष्काळ येतो, ओला दुष्काळ येतो आणि आता गारपीट येते त्यावेळी प्रत्यक्षाची मदत त्या शेतकऱ्याच्या पदरात पडली पाहिजे, ती मिळतच नाही। आणि त्यामुळे आज आमची मागणी काय की तुम्ही शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ करा। त्यासाठी तुम्ही ती जर माफी केली की शेतकऱ्याला भरपूर याच्यामध्ये राहत मिळेल। पण दुर्दैवाने घोषणा काहीतरी करायची 2.5 लाखाची घोषणा पोचवायची 7,000 आणि जनतेला आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करायची, हेच या सरकारने चालवलं आहे आणि आता सुद्धा तेच सरकार करणार असेल तर आम्ही ते चालू देणार।